सिमेंटच्या जंगलात नंदीबैल मालकाचे अस्तित्व धोक्यात, पारंपरिक रूढी परंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड। नंदीबैल हा शिवाचे पवित्र वाहन म्हणून समजले जाते। याला पांगुळ बैल ही म्हणतात। महाराष्ट्रात जुन्या परंपरा जपणारे नंदीबैलवाले हे भटकंती करून उदरनिर्वाह करणारी जमात आहे। बैलाचा खेळ दाखवून भविष्य सांगून पोट भरणारी जमात आहे। नंदीवाले, पाटील, ढवळा नंदीवाले, कोमटी नंदीवाले, भाडे विकणारा नंदीवाले या 4 प्रकारात नंदीवाल्यांचा समाज विखुरला गेला आहे। नंदीबैलाला रंगवून सजवून गावाच्या घरोघरी अंगणामध्ये आणला जातो। संबळाचा सूर तर कधी कधी तुंतुने किंवा ढोलकी वाजवून गुबू गुबू असे म्हणत नागरिकांची करमणूक करून रूढी परंपरा जपतात। महादेवाचा नंदी आला दारात असे म्हणत दारोदारी फिरतात। बऱ्याच महिला हळद कुंकू वाहून नंदीबैलाचे पाय धुतात व धान्य देतात। त्यावेळेस मालकाच्या आज्ञेप्रमाणे नंदीबैल डोके खालीवर करतो व वलक म्हटले की बैल नको नको म्हणतो। मोटोळे म्हणतात बैल गुडघे टेकून खेळतो। लहान मुलांच्या अंगावर अलगद पाय ठेवतो, माणसाप्रमाणे वागतो। हा नंदीबैल 13 वर्षाचा असून 900 किलो वजन आहे। त्याला सांकेतिक भाषा शिकवली जाते। सिमेंटच्या जंगलात माणुसकी लुप्त होत चालली आहे। अशा जमातीला शहरी भागात पोटापुरते अन्नधान्य मिळणे कठीण झाले आहे। पारंपरिक कला रूढी परंपरा जपल्या पाहिजेत, नाहीतर पुढच्या तरुणाईला चित्रातूनच नंदीबैल बघावा लागेल, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड यांनी यावेळी व्यक्त केली। एका बाजूला देशाची मोठ्या प्रमाणात प्रगती होते आणि ती प्रगती होत असतानाच दुसऱ्या बाजूला रूढी परंपरा ज्या देशात आहेत त्या लुप्त होताना दिसत आहेत। तसंच जर बघितलं तर आपण जर बघितलं भटक्या जमातीमध्ये जी नंदीबैल ही जी घेऊन जाणारी जी भटकी जमात आहे, ही जमात प्रत्येक गावागावी घेऊन नंदीला घेऊन जातात आणि त्यावेळेस शिवाचं वाहन म्हणून महिला मोठ्या भक्तिभावाने त्याची पूजा करतात, आरती करतात आणि त्यावेळेस त्यांना धान्य दिलं जातं आणि त्याच्यावर त्यांचं पोट भरलं जातं। परंतु त्या शहरीकरणामुळे आणि आधुनिकीकरणामुळे सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांची भटकंती असल्यामुळे त्यांच्या लहान मुलांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांना शहरामध्ये काही मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न शासनाने त्वरित सोडवला गेला पाहिजे असं मला वाटतं।